परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत अवैध पिस्टल बाळगणाऱ्या इस्माला पोलिसांनी अटक केली आहे. सदर कारवाई दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या दरम्यान केली आहे. अशी माहिती आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे. परळी शहरातील संभाजीनगर भागामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत असताना पोलीस हवालदार विष्णू सानप यांना गुप्त माहिती मिळाली होती की इसम नामे अजय उर्फ लोमट्या गौतम साळवे राहणार फुलेनगर परळी हा उड्डाणपुलाखाली शिंदेखाना येथे गावठी कट्टा घेऊन फिरत आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांना ही माहिती मिळताच त्यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यावरून पोलीस हवालदार विष्णू सानप यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह त्या ठिकाणी जाऊन पाचारण होऊन त्या ठिकाणी सापळा लावला व एक इसम संशयितरित्या आढळून आला. त्याला तात्काळ ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याचे नाव अजय उर्फ लोमट्या गौतम साळवे वय 24 वर्ष राहणार फुलेनगर परळी तालुका परळी जिल्हा बीड असे सांगितले व त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या उजव्या बाजूला एक गावठी पिस्टल मॅगझिनसह मिळून आले असून त्यामध्ये 2 जिवंत कारतूस असा एकूण 42,000 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन संभाजीनगर येथे आर्मी ॲक्टप्रमाणे पोलीस हवालदार विष्णू सानप यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाटकर, पोलीस निरीक्षक उस्मान शेख स्थानिक गुन्हे शाखा बीड तसेच यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विष्णू सानप, मारुती कांबळे, विकास राठोड, बाळकृष्ण जायभाय, सचिन आंधळे, चालक पोलीस हवालदार नितीन वडमारे आदींनी ही कारवाई केली आहे. याचा पुढील तपास परळी शहरातील संभाजीनगर पोलीस हे करत आहेत.